नमस्कार. मी विश्वास उडगी. देशाचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट अत्यंत जवळ आलेला आहे. आज आपण 4 ऑगस्टमध्ये आहोत. आपल्या देशाची संसद चालू आहे आणि त्याचा शेवटचा दिवस 13 ऑगस्ट आहे. आणि तुम्ही सगळेजण जाणता, गेली 15 दिवस, मी काय म्हणतोय, गेली 15 दिवस या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे होम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघंही संसदेत आलेले नाहीयेत. दोघंही संसदेत आलेले नाहीयेत. ते येऊ शकत नाहीत का? त्यांना यायचं नाहीये का? का आल्यानंतर काय परिस्थिती ओढवेल याच्यावरती त्यांचं नियंत्रण असेल का? असे सगळे प्रश्न आहेत. संपूर्ण विरोधी पक्षाचे खासदार, लीडर ऑफ ऑपोजिशनच्या नेतृत्वाखाली, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली रोज आंदोलन चालू आहे. अमित शाह गायब कहाँ है? मोदी और शाह सदन में क्यों नहीं आते? हे प्रश्न ते विचारतात आणि 142 कोटी जनता हे ऐकते आणि बघते. पण मोदी आणि शाह संसदेत येत नाहीत. 13 ऑगस्ट पर्यंत डिलिमिटेशनचं बिल त्यांना आणायचं आहे आणि 5-5, 10-10 मिनिटात अनेक असे छोटे छोटे कायदे ते न येता सुद्धा काही मंत्री मांडतात. कुठलीही चर्चा होत नाही आणि कायदे पास होत आहेत. आतापर्यंत त्यांनी मांडलेली बिलं ही तशी नगण्य नव्हती, पण चर्चेविना पास होणं आणि कायदा बनणं या संसदीय लोकशाहीमध्ये अत्यंत धोकादायक आहे. पण मी आत्ता जो प्रश्न उपस्थित करतोय तो अतिशय वेगळा आणि महत्वाचा आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झेंडा फडकवणार का? भाषण करणार का? का जसे संसदेत येत नाहीत तसे लाल किल्ल्यावरती पण ते येऊ शकणार नाहीत, अशी परिस्थिती उद्भवली आहे? काय झालंय काय? आणि म्हणून समजून घ्यायचं हे आहे की शहांच्या हातातली सत्ता गेली कुठे आणि मोदी यांना शहा नकोयत का शहांना मोदी नकोयत? दोघेही संसदेत येत नाहीत आणि या देशाच्या तरुणाईला दोघेही नकोयत. या देशाच्या संपूर्ण विरोधी पक्ष लेड बाय राहुल गांधी यांनी या पद्धतीने एक दबाव ठेवलेला आहे की नरेंद्र मोदींच्या घराबाहेरच जेव्हा त्यांनी आंदोलन चालू केलं त्यातून या देशाला संपूर्ण दिशा मिळाली की 2024 पर्यंत शिक्षणाच्या प्रश्नावरती, आरोग्याच्या प्रश्नावरती, रोजगाराच्या प्रश्नावरती, अर्थव्यवस्थेच्या आत्ताची होऊ घातलेली सुनामी, हे सगळे प्रश्न राहुल गांधींनी संसदेत आणि संसदेच्या बाहेर उपस्थित केले. आज न्यू जनरेशन, नवीन तरुणाई हाच मुद्दा जंतर मंतरवरती उपस्थित करते आणि संपूर्ण भारतभर काही मिनिटातच हजारो लोक, हजारो मुलं एकत्र येत आहेत आणि ते केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणून थांबलेले नाहीयेत. अब नरेंद्र की बारी, अब शाह की बारी. मोदी शाह राजीनामा कधी देणार असा प्रश्न ते विचारतायत आणि संसदेमध्ये हे दोघेही येत नाहीत. आणि रात्री 12 नंतर मोदी स्वतःच एक व्हिडिओ करतात. त्या व्हिडिओतून ते अधिकाधिक संकटात जात आहेत, कारण या देशातली तरुणाई त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मोदी उत्तर देऊ शकत नाहीत. शहा तर तोंडच उघडत नाहीत. राहुल गांधी प्रश्न विचारतायत की ज्या मुलांवरती लाठीमार करण्याचा आदेश कोणी दिला? पॅलेट गनचा चालवण्याचे आदेश कोणी दिले? ते डिपार्टमेंट होम मिनिस्टरचं आहे, म्हणून होम मिनिस्टर मस्ट अपोलोजाइज. एवढंच नव्हे, ते ही मस्ट रिझाईन. पण त्यांना हिम्मत असेल तर ते संसदेत येतील. हिम्मत नाही राहुल गांधींना फेस करता येणं,
विरोधी पक्षांना फेस करता येणं हे आज मोदी शहांना शक्य नाही, त्यामुळे ते येत नाहीत. पण अंतर्गत सत्ता स्पर्धा एवढी तीव्र झालेली आहे की ऑर्डर दिली कोणी? मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे, ही ऑर्डर अमित शहाची आहे. हो, डिपार्टमेंट त्यांचंच आहे, पण अमित शहाचीच ही ऑर्डर आहे का मोदी आपल्या सवयीप्रमाणे गेल्या 12 वर्षामध्ये जी तानाशाही प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधून प्रत्येक मंत्रालयावरती चालते, त्यामुळे कोणताही अर्थकारणाचा निर्णय, कोणत्याही मंत्रालयाचा निर्णय, तसंच होम मिनिस्टरच्या ऑफिसमधला निर्णय, जंतर मंतरवरचं संपूर्ण जे काही अत्याचार आहे ते मोदींनी घडवलेल्या आदेशाप्रमाणे आहे का अमित शहानी घडवलेल्या आदेशाप्रमाणे आहे, याचा खुलासा राहुल गांधींना हवा आहे. आणि म्हणून अमित शहाला पेचात पडणं हे संपूर्ण विरोधी पक्षांचं उद्दिष्ट असू शकतं, पण पेचात तर मोदीच येत आहेत. आणि जनता आता सगळे जण सुरासूर मिसळून सांगतात, मोदी मस्ट गो, अमित शहा मस्ट गो. आम्हाला आमच्या अन्यायावरती अन्याय करणाऱ्या इन्स्पेक्टर, कमिशनर, पोलीस ज्यांनी आमच्यावरती लाठी चालवली यांच्यावरती ऍक्शन घेणार किंवा नाही. जे 20-23 नीटच्या परीक्षेमध्ये आत्महत्या केलेली मुले, त्यांना प्रत्येकी 1 कोटी देणार किंवा नाही. मग मुंबई असो, महाराष्ट्र असो, दिल्ली असो किंवा देशातल्या कुठल्याही भागामध्ये आज जे आंदोलन चालू आहे तिथे एकच आवाज, तो राहुल गांधींचा आवाज घुमतोय, मोदी मस्ट गो, अमित शहा मस्ट गो. आणि या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आजचे जे अध्यक्ष आहेत नवीन, ते बिहारमधले बाकीपूरमध्ये, त्यांना 15,000 मतांनी पराभव केला लीड घेऊन, तो प्रशांत किशोर यांनी. म्हणजे स्वतःची कॉन्स्टिट्युएन्सी 30 वर्ष त्यांनी राखली आणि म्हणून भाजपचे अध्यक्ष झाले. पण तिथे भाजपचं सरकार असून 4 महिन्यात अध्यक्षांची सीट त्यांना गमवावी लागली. हे आहे जंतर मंतरचं नंतरचं एक वातावरण. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपला धूळ चारलेली आहे. आणि पुढे राजस्थानमध्ये जा, तिथे भारतीय जनता पक्षाचा माणूस कुणालाही माहीत नाही, पण नरेंद्र मोदींनी त्यांना मुख्यमंत्री करणं ही जी काही पद्धत आहे कुणालाही माहीत नाही, पण नरेंद्र मोदीचा माणूस म्हणून मुख्यमंत्री काम करतो. त्या ठिकाणी करणी सेना, राजपूत यांचा जो एक मोठाच प्लॅटफॉर्म आहे, ज्यांच्याकडे नाही म्हटलं तरी आज 15 ते 20 एकूण लोकसभेच्या सीटा निवडून आणण्याची क्षमता आहे भारतीय जनता पक्षाचा. तो एक बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी लोक सांगतात, शपथ घेऊन सांगतायत, हजारोंच्या सभेत शपथ घेऊन सांगतायत की आमच्या अन्यायाला आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमच्यावर लाठीमार करणार हे भाजप सरकार. यापुढे करणी सेना म्हणून आम्ही कुणालाही, म्हणजे भारतीय जनता पक्षाला कधीही मतदान करणार नाही, अशी ते जाहीर शपथ घेत आहेत. ही राजस्थानमधली परिस्थिती. राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहार भारतीय जनता पक्षाला गिळंकृत करेल असं वातावरण आहे. या देशातली तरुणाई संपूर्णपणे आज मोदी आणि शहांच्या विरोधात आहेत. रात्री 12 नंतर मोदींना व्हिडिओ करावंसं वाटतो आणि त्यात ते चुका करतायत. त्याच्यावरती लाखोनी, होय लाखोनी इंस्टाग्रामवरती त्यांना काय शिव्या मिळतात हे सुद्धा जनरेशनची, नेक्स्ट जनरेशन जी आहे, झेड जनरेशन म्हणू आपण, जनरेशन झेड म्हणू, हे सांगतायत. आणि त्यामुळे मोदींचा व्हिडिओ बॅकफायर होतोय. तुम्ही आमची माफी मागा, आम्हाला कसले माफ करता, असा उलटा प्रश्न ही तरुणाई विचारते. आणि यावेळेस आत्ताचा व्हिडिओ करताना मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, जानेवारी महिन्यात बजेट पूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की या वर्षाच्या अखेरीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं जहाज बुडायला लागलेलं असेल. आपण आहोत ऑगस्ट महिन्याच्या 4 तारखेला आणि संपूर्ण जंतर मंतरवरती गेले 2 आठवडे जे झालं ते आपण बघतोच. 20 जुलैपासून ते खास करून आजपर्यंत
आपण पाहतो आणि संसद 15 दिवस झाले, प्राईम मिनिस्टर गायब आहेत, होम मिनिस्टर गायब आहेत आणि एक अत्यंत वरिष्ठ पत्रकार डेहराडूनला आहेत. ते दिल्ली प्रेस क्लबचे पदाधिकारी होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा पराभव बिहारमध्ये होणं, भारतीय जनता पक्षाचा पराभव मध्य प्रदेशमध्ये होणं, राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये उत्पात होणं, आता त्यांनी दिलेल्या आकड्याप्रमाणे 240 जे खासदार निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यापैकी 150 लोक बंड करण्याच्या तयारीत आहेत. मी जे म्हणत होतो की हा पक्ष आतून पोखरला जाणार आहे आणि ट्रम्पने नरेंद्रला सरेंडर करायला लावलं, परिणामी भारतीय जनता पक्ष सरेंडर होतोय, परिणामी देश सरेंडर होतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली. असा हा नेता आम्हाला नको, हे आता मत बनलंय 150 भाजपच्या खासदारांचं. 150. 240 लोक निवडून आले लोकसभेमध्ये. त्यावेळेस एका विश्लेषणामध्ये मी सांगितलं होतं की 79 सीटा या अमित शहा यांनी शेवटच्या काही तासांमध्ये, आपली भारतीय जनता पक्षाची संख्या कमी होते आहे हे लक्षात घेऊन इलेक्शनची यंत्रणा वाकवली, अनेक कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट्स वाकवले आणि म्हणून ती संख्या 240 झाले. मी तेव्हा म्हटलं होतं 160 ते 170च्या पलीकडे भारतीय जनता पक्षाचा स्कोर जाणार नाही. तो शेवटी 240 वरून थांबला. बिहारच्या बाबूने आणि आंध्रच्या बाबूने जर टेकू दिला नसता तर हे सरकार बनलं नसतं. नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाची पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंगच बोलवलं नाही. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी स्वतःला भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून जाहीर न करता एनडीएची मीटिंग बोलवली. या 2 बाबूंच्या कुबड्या घेऊन एनडीएचा चेअरपर्सन म्हणून निवड झाली आणि ते पंतप्रधान झाले. आणि ते हे एनडीएचं सरकार आज या 2 बाबूंनी जरी टेकू ठेवला असला तरी 240 लोकांमधून 150 लोक आता विचार करतायत की नरेंद्र मोदी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरेंडर झालेले आहेत, आपलं काय होईल. आणि म्हणून अन्य पक्ष फोडून 342 पर्यंत संख्या नेणारी हे भारतीय जनता पक्ष आता त्याही राजकीय पक्षांमधून जे फुटले लोक आहेत, ते शिवसेनेचे असतील, ते अजित पवार गटाचे असतील किंवा शरद पवार गटाचे असतील किंवा तृणमूल काँग्रेसचे असतील किंवा आणखीन कोणी असतील, ही संख्या वाढून जरी 342 झाले असले तरी डिलिमिटेशनचं बिल आणणं अमित शहाना शक्य नाही. कारण त्यांचे स्वतःचे 150 लोक त्यांना मतदान करतील किंवा नाही, अशा एका परिस्थितीत आहेत. आणि म्हणून पडद्यामागे काय चाललंय, 15 दिवस दोघेही पार्लमेंटमधून गायब आहेत. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी प्रश्न विचारतात, सगळे खासदार प्रश्न विचारतात, अमित शाह गायब कुठे आहेत. अमित शाह संसद में आओ, जवाब दो और इस्तीफा दो. प्रश्न फक्त अमित शहाचा नाही, प्रश्न मोदींचा पण आहे. दोघेही घाबरले आहेत. राहुल गांधी सांगतात डरो मत, जनतेने संदेश स्वीकारलेला आहे, यस हम नहीं डरेंगे, हम मोदी और शाह का इस्तीफा मांगेंगे. आणि लोक इस्तीफा मागतात आणि हे घाबरलेले 2 नेते संसदेत येत नाहीत. आणि आता 150 भाजपचे खासदार यांना कधी त्यांची नौका सोडून पळून जातील तो क्षण जवळ आहे. म्हणून 13 ऑगस्ट पर्यंत पार्लमेंट आहे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण देणं, यामध्ये 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट याच्यामध्ये काहीही होऊ शकतं. म्हणून भारतीय जनता पक्षाचे जहाज डिसेंबर पर्यंत बुडेल असं जे मी म्हणत होतो, तो क्षण इतक्या जवळ येईल असं मला वाटलं नव्हतं. पण येणाऱ्या बातम्या, अंदर की बात, भारतीय जनता पक्ष
हा आता आतूनच फुटतो आहे. बाकीचे एनडीएचे लोक काय करतील हे ताबडतोबच दिसेल. ही पळापळ सुरू झाली आहे आणि हा विजय राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या विरोधी पक्षांचा आहे. हा विजय तरुणाईचा आहे. तरुणाई 18 वर्ष ते 25 वर्षाचे लोक यांची संख्या या देशाच्या 142 कोटीमध्ये मोठी आहे. होय, ती 30 ते 35 कोटी आहे. आणि हे वोटर्स भारतीय जनता पक्षाचं जहाज बुडवू शकतात. आणि म्हणून हे दोन नेते संसदेसमोर येत नाहीत, लाल किल्ल्यावरती काय जातील आपण वाट बघूया. भारतीय जनता पक्षाचं जहाज हे बुडतं जहाज आहे. इंडियातले पार्टनर्स पळून जातील अशीच आजची व्यवस्था आहे, अशीच आजची अवस्था आहे. त्यामुळे सत्तेत परिवर्तन वाट बघू नका 27ची. 29 विसरून जा. 2026 मध्येच मोठे उत्पाद होऊ घातलेत. इथेच थांबतो. हम लढेंगे, हम जीतेंगे असं आपण नेहमीच म्हणतोय. आपल्याला लढायचं आहे बेरोजगारी विरुद्ध, आपल्याला लढायचं आहे अर्थव्यवस्थेत येणाऱ्या सुनामीबद्दल, आपल्याला लढायचं आहे या देशाच्या फायनान्शियल सेक्टरचं फॉरेनायझेशन होऊ नये म्हणून. या देशातलं सार्वजनिक क्षेत्र वाचलं पाहिजे. या देशामध्ये एमएसएमई आणि एसएमई म्हणजे छोटे उद्योग आणि मधल्या साईजचे उद्योग हे टिकले पाहिजेत, वाढले पाहिजेत, तर आपला रोजगार वाढेल. हा प्रश्न काँग्रेसने लावून धरलेला आहे आणि म्हणून तोच अव्वल दर्जाचा प्रश्न या देशातल्या तरुणाईंचा आहे. मला शिक्षण पाहिजे, मला आरोग्य पाहिजे, मला रोजगार पाहिजे, मला बेकारी नको, माझं आयुष्य चांगलं करणारं सरकार मला पाहिजे. पण मोदी मस्ट गो ही तरुणाईंची हाक आहे. मी इथेच थांबतो. हम लढेंगे, हम जिंदेगे. आपण पाहूया 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवण्यापूर्वी ज्या अनेक घटना रोजच्या रोज बदलत आहेत, इकडे लक्ष दिलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं जहाज बुडतं आहे, लक्षात घ्या. ही वॉर्निंग तरुणाईने दिलेली आहे आणि ते खरं ठरणार आहे. नमस्कार.